नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण महा-टी-ई-टीची तयारी करत आहात आणि त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीही पेपरमध्ये महत्त्वाचा असलेला विषय तो म्हणजे गणित, त्यामध्ये भूमिती आणि भूमितीमध्ये भौमितिक आकृत्यांचे क्षेत्रफळांचे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी जबरदस्त ट्रिक्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, प्रत्येक आकृत्यांना क्षेत्रफळ आपल्याला काढता येत असतं आणि त्यासाठी आपल्याला सर्व आकृत्यांचे क्षेत्रफळ माहिती असणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी भूमितीमध्ये ज्या महत्त्वाच्या आकृत्या आहेत त्यांचं क्षेत्रफळ आपण लक्षात कसं ठेवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओनंतर मित्रांनो आपण जे काही बेसिक आकृत्या आहेत या आकृत्यांच्या क्षेत्रफळांच्या आधारे आपण जटिल आकृत्यांचं देखील क्षेत्रफळ काढू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग मित्रांनो भौमितिक आकृत्यांचे क्षेत्रफळांचे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी जबरदस्त ट्रिक. पण मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. बघा या ठिकाणी महा-टी-ई-टी जो घटक आहे म्हणजे महा-टी-ई-टीची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सूत्र पाठांतर करण्याऐवजी लॉजिक जोडून आपण सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. तर आता जे काही क्षेत्रफळांची सूत्रे आहेत म्हणजे एरियाची ते आपण समजून घेणार आहोत. आता एक गट आपण लक्षात घ्यायचा आहे पहिला तो आहे मूलभूत आकृत्यांचा गट. आता हा मूलभूत आकृत्यांच्या गटामध्ये हे सरळ-सरळ आपण गुणाकाराचा गट आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. बघा या आकृत्यात क्षेत्रफळाच्या ट्रिक्स आपण जर पाहिल्या, तर यामध्ये मग पहिलं आपण आकृती पाहूयात आयत. आयताची ही आकृती अशा पद्धतीने असतं. सूत्र आहे त्याचं लांबी गुणिले रुंदी. आपण लक्षात ठेवायचे ला-रू म्हणजे ला गुणिले रू. याच्यावरून आपण काय करू शकतो, ह्या ट्रिकवरून आपण आयताचं क्षेत्रफळ कायमचं लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आहे चौरस. चौरसामध्ये बघा चारही बाजू सारख्या असतात. चौरस हा आयताचा जुळा भाऊ आहे, फक्त त्याची लांबी आणि रुंदी समान असते. त्यामुळे बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग हे त्याचं सूत्र आहे. सोपं सूत्र आहे मित्रांनो. आता समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनामध्ये आपण जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की हा एक प्रकारचा आयतच आहे. परंतु या ठिकाणी आयताला थोडक्यात धक्का दिलाय म्हणजे तिरपा झालेला आयत अशा पद्धतीनं आणि मग हे आयताचे सूत्र जे आहे लांबी गुणिले रुंदी फक्त इथं थोडासा बदल करायचा आहे ते म्हणजे पाया गुणिले उंची याप्रमाणे करायचं आहे. बघा त्यानंतर मग हे सूत्र आपण तिसरं सूत्र लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा ही जी आपण परत एकदा या ठिकाणी रिव्हिजन म्हणून आयत, लांबी गुणिले रुंदी, ला-रू आणि हे आपण ला गुणिले रू हे लक्षात ठेवायचे. चौरसाचा आहे बाजूचा वर्ग, समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरललोग्राम जो आहे पाया गुणिले उंची. आता त्यानंतर निमागट. निमागट म्हणजे कसं आकृती पाहायची आणि आकृती ज्यावेळेला आपण एखाद्या आकृतीचे तुकडे करतो, ती कोपऱ्यात जर निमुळती होत जाते, त्यावेळेला सूत्रामध्ये 1/2 येत असतं. बघा, तर 1/2 येणाऱ्या आकृत्या त्यांचं आपण सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्रिकोण. त्रिकोण जर पाहिला तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजे कोणत्याही आयताला किंवा चौरसाला मधून म्हणजे कर्णातून कापले की 2 त्रिकोण तयार होतात आणि म्हणजेच त्रिकोणाचे फळ हे आयताचे निम्मे असते. म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. आता समभुज चौकोन बघा. त्याला आपण रोम्बस म्हणत असतो. आता मग त्याचं काय आहे तर 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार. समभुज चौकोन म्हणजे आपली पतंग आकृती. म्हणजे पतंगाला आधार देण्यासाठी 2 काड्या 2 काड्या 2 काड्या काड्यांचा गुणाकार त्याला अर्धे करायचे असतं. आता या ठिकाणी समभुज चौकोन आणि त्यानंतर आहे समलंब चौकोन. 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. आता ट्रिक काय सांगते या 2 समांतर बाजू असतात पण वेगवेगळ्या लांबीच्या असतात. त्या 2 समांतर बाजूंची मैत्री म्हणजे बेरीज करायची त्यांना उंचीने गुणायचे. या ठिकाणी आपण इन शॉर्टमध्ये हे आकृतीत समजून घेऊ. बघा या ठिकाणी हा जो आहे हा पहिला बघा त्रिकोण. त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजे आयत अर्धा केला तर मिळतो आपल्याला त्रिकोण. हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर समभुज जो चौकोन आहे म्हणजे आपण रोम्बस जर पाहूयात आपण पतंगाप्रमाणे कर्णावर थोडक्यात आधारित हे क्षेत्रफळ असतं या पद्धतीनं. मग 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. आणि समलंब चौकोन यामध्ये 2 समांतर बाजू आणि उंचीवर आधारित म्हणजेच 1/2 गुणिले समांतर बाजूची जी काही बेरीज आहे गुणिले
उंची यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा असतो. तर अशा प्रकारे आहे. त्यानंतर तिसरं आहे विशेष त्रिकोणामध्ये जर आपण पाहिलं तर भूमितीय क्षेत्रफळ ट्रिक्स जर आपण पाहिले तर हा बघा या ठिकाणी म्हणजे स्पेशल ट्रायंगल म्हणजे √3/4 म्हणजे याला आपण म्हणूयात वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग असं हे आपल्याला सांग. मग ट्रिक काय आहे? √3/2 बाजूचा वर्ग करणार. अशा पद्धतीनं म्हणजे हा हा जर आपण पाहिलं तर हा समभुज त्रिकोण आपल्याला पाहायला मिळतो. आता वर्तुळ गटामध्ये जर पाहिलं तर वर्तुळाची आपण जर हे बघा वर्तुळाचं सूत्र पाय आर स्क्वेअर म्हणजे पायऱ्या 2 ही ट्रिक आपण लक्षात ठेवू शकता. अर्धवर्तुळ जर पाहिलं, तर थोडक्यात ही ट्रिक आपल्याला सांगता येईल. बघा या ठिकाणी 1/2 गुणिले प पाय आर वर्ग अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. म्हणजे समभुज त्रिकोणाचं सूत्र आपण या ठिकाणी पाहिलं लक्षात घ्यायचंय. हिला काय तर √3/4 बाजूचा वर्ग करणार ही ट्रिक आपण लक्षात ठेवायची. म्हणजेच वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग आणि वर्तुळात गटामध्ये आपण पाहिलेले आता ज्याच्यात पाय येत असतो. पाय आर स्क्वेअर हे वर्तुळाचं आहे आणि अर्धवर्तुळाचं म्हणजे त्यालाच अर्ध करायचंय थोडक्यात अर्धवर्तुळाचं त्यालाच अर्ध करायचंय 1/2 पाय आर स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे पूर्ण वर्तुळाच्या अर्धे आहे. तर एक शॉर्ट ट्रिक आपण एकदा लक्षात घेऊ. आकृती सरळ आणि चौकोनी आहे का? तर फक्त गुणाकार करा आणि आकृती निमुळते टोक किंवा तिरपे कर्ण आहेत का? तर सूत्रात 1/2 नक्की असणार आणि आकृती गोल असेल तर उत्तरात पाय असणार. तर अशा प्रकारे हे ट्रिक्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये खास एका विशिष्ट ट्रिकसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक